नवी मुंबईमध्ये दिघा परिसरात एक रेल्वेच्या ताब्यामध्ये एक पाण्याचा साठा आहे, धरण आहे, जुनं आहे. पाणी थोडं सांभाळून वापरलं, काटकसर केली तर भविष्यामध्ये लागणारे जे काही पाऊस जर उशिरा लागला तर जी काही पाणी कपात होणार आहे ती होणार नाही आणि पाणी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळू शकेल. रेल्वे स्थानकांची दुरावस्था जी झालेली आहे त्या संदर्भात सिडको आणि रेल्वे याच्यामध्ये समन्वय नव्हता. नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के सर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर नवराष्ट्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि संसद पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. दिघामध्ये जे मोरली धरण आहे त्याचा जो काही पाणी साठा आहे तो तिथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की त्याचा तरी वापर आम्हाला व्हायला हवा. तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? नवी मुंबईमध्ये दिघा परिसरात एक रेल्वेच्या ताब्यामध्ये एक पाण्याचा साठा आहे, धरण आहे, जुनं आहे, ब्रिटिशकालीन धरण आहे. त्या ठिकाणी पाण्याचा वापर होत नाही आहे, परंतु पाणी आहे. नवीन नवीन स्रोत आपण जलस्रोत शोधत असतो. मी रेल्वेला विनंती केलेली, आमच्या स्थानिक नगरसेवकांनी मागणी केली की त्या पाण्याचा वापर आजूबाजूच्या नागरिकांचा व्हावा. आपण त्या धरणातलं पाणी उचलण्याची परवानगी आपण रेल्वेकडे मागतोय आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. 10% पाणी कपात करण्यात आलेलं आहे. नागरिकांना काय तुम्ही आश्वासन द्याल पाण्यासंदर्भात? बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन खूप कडक आहे, त्यामुळे पाण्याच्या साठ्यावर थोडाफार परिणाम होतोय. पाऊस थोडा लेट जाईल अशी शक्यता आहे. पाणी थोडं सांभाळून वापरलं, काटकसर केली तर भविष्यामध्ये लागणारे जे काही पाऊस जर उशिरा लागला तर जी काही पाणी कपात होणार आहे ती होणार नाही आणि पाणी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळू शकेल. हार्बर लाईटचं जे जाळं आहे ते मुंबईपासून पनवेलपर्यंत सर्वत्र पसरलेलं आहे, पण जे रेल्वे स्थानक आहे त्याची मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकांची दुरावस्था जी झालेली आहे त्या संदर्भात सिडको आणि रेल्वे याच्यामध्ये समन्वय नव्हता. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सिडकोने ती स्टेशनं बांधली, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं नव्हतं आणि ती आता रेल्वेने ताब्यात घ्यायला पाहिजे, परंतु घेतली नाही आहे. जे काही दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यानुसार कामकाज सुरू झालेलं आहे. 6 ते 9 महिन्यामध्ये सिडकोच्या ताब्यातली सर्व स्टेशन रेल्वे ताब्यात घेईल आणि आपली डागडुजी करेल. आताही रेल्वे डागडुजी करणार आहे, पण टप्प्याटप्प्याने ती ताब्यात रेल्वे घेईल आणि लोकांचा जो काही प्रश्न आहे तो सुटेल. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की ठाणे आणि मुलुंड दरम्यान एक स्टेशन होणार आहे ज्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देण्यात येणार आहे. या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे? नवीन जे स्टेशन होतंय या ठाण्याकरता, ठाण्याच्या विकासामध्ये, ठाण्याच्या जडणघडणीमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक जण त्यांना देवतेप्रमाणे तिकडे मान सन्मान देत आहे. त्यामुळे ठाण्याची ओळख ही दिघे साहेबांच्यामुळे आणखी वाढली. त्यामुळे त्या स्टेशनला त्यांचं नाव द्यावं ही आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. कॅमेरामॅनसह मी श्रुती चव्हाण, नवराष्ट्र, ठाणे.